रोज वायफळ बडबड करतायत, परंतु संजय राऊत एक लक्षात घ्या, काँग्रेसच्या सांगण्यावरून उद्धवजी ठाकरे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी गेले नव्हते. तुम्हाला राम मंदिरावर बोलण्याचा अधिकार आहे का? मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे असं म्हणून राम आंदोलनाची खिल्ली उडवणारे तुम्हाला रामाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का? राम मंदिरात जो काही कथित गैरव्यवहार झाला त्या प्रकरणामध्ये चौकशी सुरू आहे. कुणालाही सोडलं जाणार नाही. पै ना पै वसूल केली जाईल. महाराष्ट्रातून लुटलेले पैसे कुणाकडे आहेत हे जनतेला माहिती आहे. कोविडच्या काळामध्ये रोज 100 कोटी या हिशोबाने संजय राऊत तुम्ही तुमच्या पक्षाने आणि महाविकास आघाडीने 90,000 कोटी रुपये लुटले. त्या लुटीचं काय केलं याचा आधी हिशोब द्या. मिसिंग लिंकमध्ये कुठलाही गैरव्यवहार झाला नाही. तुमचा पक्ष मिसिंग झालाय, त्याच्याकडे लक्ष द्या. आज मोठ्या थाटामध्ये कनेक्टेड लिंक, मिसिंग लिंक पुन्हा एकदा नागरिकांसाठी सुरू झालाय, त्याच्याकडे बघा. काल देवेंद्रजी फडणवीस यांनी कनेक्टिंग लिंकवरनं प्रवास केला. सुसाटपणे नागरिकांच्या गाड्या देखील जात आहेत. परंतु संजय राऊत तुमचा अजेंडा मिसिंग झालाय, तुमचा पक्ष मिसिंग झालाय. आता स्वतः संजय राऊत मिसिंग होण्याची वेळ आली आहे. अशी अवस्था उभाटाकाटामध्ये झाली आहे. पैसे घेऊन माणसं फोडता येत नाहीत. पैसे घेऊन नगरसेवक विकत घेता येत नाहीत. माणसं टिकवण्यासाठी प्रेम, आपुलकी लागते, पैसा लागत नाही. हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अतिशय उत्तम काम करतायत आणि त्यांचं कौतुक केल्याबद्दल संजय राऊतांचे मनापासून धन्यवाद. पण संजय राऊत महाविकास आघाडीचं सरकार असताना असा एकही मंत्री नव्हता की जे जनतेची कामं करतायत. आमचे सगळे मंत्री, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण सातत्यानं लोकांमध्ये असतात, जनतेची कामं करतायत. परंतु तुमच्याकडे असा एकही माणूस नाही की जी लोकांची कामं करतो, जनतेची कामं करतो. बावनकुळे साहेब मुख्यमंत्री होणार अशा भविष्यवाणी आता संजय राऊत सांगायला लागलेत. पण संजय राऊत एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. तुमच्यासारखं घराणेशाही, तुमच्यासारखं उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे, मग आदित्य ठाकरे झाले की तेजस ठाकरे, असं भारतीय जनता पार्टीमध्ये ठरत नाही. आणि 2029 पर्यंत देवेंद्रजी